बोर्डाचा पेपर लिहिताना विद्यार्थी जवळपास 1 वर्ष प्रिपरेशन करत असतो आणि तो पेपर फक्त 15 ते 20 मिनिटात चेक होत असतो. मग त्यामध्ये आपलं प्रेझेंटेशन सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपले 10 ते 15 मार्क हे आपल्या प्रेझेंटेशनवर डिपेंड करणार आहेत. मी वर्षभर काय अभ्यास केला आणि मी कागदावर काय उतरवलं या दोन्हीमध्ये फरक असणार आहे. मी वर्षभर खूप अभ्यास केला आणि कागदावर उतरताना खाडाखोड केली तर त्याला काय उपयोग नाही. मग काही बोर्डाचे रूल्स आहेत. रूल्स म्हणण्यापेक्षा काही एक प्रोटोकॉल्स आहेत की जे विद्यार्थ्यांनी फॉलो केले तर त्याच्या मार्कांमध्ये सुधार होईल पण कमी होणार नाहीत. मग ते काय करता येईल तर सर्वात पहिलं सेक्शन सेपरेट लिहिणं गरजेचं आहे. कुठलाही सेक्शन सेम पानावर चालू करायचा नाही. दुसरा महत्त्वाचा जो कॉमन आहे 10वी पर्यंत लागू होता की सिक्वेन्सनीच क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. कुठलाही क्वेश्चन शफल करायचा नाही. सेक्शनमध्ये तुम्ही वर खाली एखाद दुसरं केलं चालू शकतं पण क्वेश्चनमध्ये म्हणजे पहिला इथं सोडवला लगेच 10वा आणि मग नंतर तिसरा नाही चालणार. सिक्वेन्स फॉलो करा. आपल्याला प्रेझेंटेशन चांगलं ठेवायचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे MCQ बद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही सूचना अटेम्प्ट किंवा परत अटेम्प्ट्स MCQ मध्ये कन्सिडर केले जात नाहीत. ते अनअटेम्प्ट मध्ये जातील किंवा ते चेक केले जाणार नाहीत. त्यामुळे MCQ हे पुन्हा अटेम्प्ट करायचे नाहीत. हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगितला. त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सरचा क्वेश्चन असतो. आता व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे काय माहिती का, तुम्हाला त्या चॅप्टरचं किती येतं हे समजून घेतलं जातं. थापा लावायच्या नाही तिथं जर तुम्ही थापा लावला एक्झामिनरला कळणार ह्याला काय येत नाही. तिथं जर तुम्हाला येत असेल तरच लिहायचं नाही तर लिहायचं नाही. होय मित्रांनो, व्हेरी शॉर्टमध्ये जर येत असेल कन्फर्म असाल तरच लिहायचं. तुम्हाला विचारले डेफिनेशन आणि तुम्ही तिसरं भलतंच काहीतरी डिफरन्स लिहित बसलाय चालत नाही. तुम्हाला विचारले डेफिनेशन तुम्ही काढताय डायग्राम नाही चालणार. जे विचारले तेच लिहावं लागेल. हा चौथा महत्त्वाचा मुद्दा. पाचवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेक्शन डी मध्ये सिलेक्शन. सेक्शन डी मध्ये सिलेक्शन काय होतं, सब क्वेश्चन्स असतात. मग सब क्वेश्चनमध्ये आपल्याला एकातला एक येतो आणि दुसऱ्या क्वेश्चनमधला दुसरा येतो. तसं नाही चालणार. आपल्याला क्वेश्चन सिलेक्ट असा करायचा आहे की त्यामधले दोन्ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित अटेम्प्ट करता येतील. आणि शेवटचा मुद्दा, कुठलाही सेक्शन सॉल्व्ह करताना घाई गडबड करून क्वेश्चन अटेम्प्ट करायला जायचं नाही. दिसला पहिला की सोडव रे, दुसरा दिसला की सोडव, चौथा दिसला की सोडव नाही. सगळे 12च्या 12 क्वेश्चन वाचायचे. सेक्शन वाईज 12 क्वेश्चन वाचल्यानंतर आपले क्वेश्चन पिक करायचे आणि मग अटेम्प्ट करायचे. एवढ्या गोष्टी फॉलो करा. आणि बघा मुलांना सवय असते खाडाखोड झाली की तिथं गिरवायचं आणि त्याला बॉक्स करायचा. तसलं करायचं नाही. मी चुकलो म्हणून एक्झामिनरला सांगत बसायचं नाही. एक सिंपल लाईन, लक्ष गेलं एक्झामिनरचं ठीक आहे, नाही गेलं तरी ठीक आहे. डायग्राम सगळ्या पेन्सिलनी. लेबल डायग्रामचा अर्थ असा आहे की नुसती चित्र काढायची नाही आहेत. लेबल डायग्रामचा अर्थ असा आहे की त्याला प्रत्येकाला लेबल आलं पाहिजे. लेबल आलं तर डायग्रामला मार्क असतात. नुसतं मी ड्रॉइंग काढलं तर त्याला उपयोग नाही. डायग्राम जिथं विचारली आहे तिथं कंपल्सरी आहे, त्याला वेटेज असणारच. एवढ्या गोष्टी फॉलो करा. पेपरला जायच्या आधी हा व्हिडिओ एकदा बघा म्हणजे तुमच्याकडं ह्या माहिती व्यवस्थित पेपरच्या आधी राहतील. व्हिडिओला सेव्ह करून ठेवा. इंस्टंट अकॅडमी ॲप JEE, NEET, MST CET च्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.